सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील व्यापाऱ्याचा 1 कोटी रुपयासाठी अपहरण करून करण्यात आला खून। आज दिनांक 29 डिसेंबर दुपारी 3 वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील व्यापारीचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव बोदवड रस्त्यावरील व्यापारी तुकाराम माधवराव गव्हाणे वय 55 वर्ष राहणार बोदवड यांचे अपहरण करण्यात आले होते। अपहरणकर्त्यांनी त्यांच्या मुलाला तब्बल 1 कोटी रुपयाची खंडी मागितल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती। शनिवारी 27 डिसेंबर रोजी सायंकाळी तुकाराम गव्हाणे व्यापाऱ्याकडून मक्याचे पैसे घेऊन दुचाकीने घरी परत असताना रस्त्यात त्यांचे अपहरण झाले होते। रात्री उशिरा ते घरी न आल्याने व शोधाशोध सुरू केला। अखेर रात्रीचा उशीर अजिंठा पोलीस ठाण्यामध्ये अपहरणकर्त्यांची तक्रार करण्यात आली। त्यानंतर मध्यरात्री अपहरणकर्त्यांनी तुकाराम गव्हाणे यांच्या मोबाईलवरून त्यांच्या मुलाला फोन करत 1 कोटी रुपये दिले नाहीत तर वडिलांचा जीव जाईल अशी धमकी दिली। घटनेचे गांभीर्य लक्ष घेताच अजिंठा पोलीस, वडद बाजार पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलच्या लोकेशन आधारावर तपास सुरू असताना पहाटे चाळीसगाव घाटामध्ये तुकाराम गव्हाणे यांचा मृतदेह आढळून आला। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून सर्व आरोपी सिल्लोड तालुक्यातील रहिवासी आहेत। यामध्ये गोळेगाव, पालोदवाडी आणि पानोड येथील आरोपींचा समावेश आहे। या घटनेमुळे सिल्लोड तालुक्यातील संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अपहरण करून खंडणी मागणे आणि हत्या करण्याचा गंभीर गुन्हा घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे। मोबाईल बंद अरे मागे हो बाकी गाडी